नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषीधारा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण एक ड्रिचिंग करतोय. ह्युमिक ॲसिड 1261 आणि रोको या तिन्हीची ड्रिचिंग चालू आहे. 8 दिवसापूर्वी केली होती. आता 8 दिवसानंतर दुसरी सेम ड्रिचिंग चालू आहे. बघू शकता. हे आहे ह्युमिक ॲसिड 1261 आणि रोको बुरशीनाशक. मित्रांनो, आपण बघू शकता 8 दिवसापूर्वी आपण ह्याला ड्रिचिंग केली होती. तर तुम्ही बघू शकता त्या ड्रिचिंगचा फायदा किती झाला आहे. हे बघा, खालून सुद्धा फुटलं. हे झाडं कुठून फुटले बघा. हे बघा किती फुटवा झाला तयार. बघू शकता बघा झाडाची किती किती फुटवा ह्या झाडाचा. ड्रिचिंगमुळे एवढा मोठा फायदा होऊ शकतो मित्रांनो. आणि तसंच आपण ह्याला काय की चिकोटं पडायला सुरुवात झालेली होती. मग चिकोटा पडू नये त्यासाठी हे चिकट सापळे लावलेले आहेत आपण. ह्या चिकट सापळ्यात तुम्हाला दाखवतो. आजचा चिकट सापळे लावण्याचा दुसरा दिवस आहे. किती अवघा चिकट आहे बघा ह्याच्यावरती. चिकोटा किती जमा झालाय बघू शकता आपण. एवढा चिकोटा ह्याच्यावरती जमा झालाय. जवळपास आपण 8 सापळे लावलेले आहेत. 8 सापळे ह्याच्यामध्ये लावून घेतलेले आहेत. मित्रांनो, फवारणीपेक्षा ड्रिचिंगमधून जेवढं फास्ट काम होतं तेवढं फवारणीतून होत नाही किंवा ठिबकमधून होत नाही. ड्रिचिंगमुळं काय होतं की परफेक्ट असं प्रमाण आपल्याला पाहिजे तेवढं प्रमाण त्याच्यामध्ये आपण टाकतो. आणि ठिबकमधून अंदाज लागत नाही किती चाललंय, कुठं किती चाललंय, कमी जास्त होतंय का. त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे ड्रिचिंग सर्वात उत्तम काम करते. आणि ड्रिचिंग सगळ्यात महत्त्वाचे आहे मित्रांनो. हे बघा मित्रांनो, हे झाड जवळपास ज्यावेळेस आणलं होतं त्यावेळेस ह्याला एकही पान नव्हतं. ड्रिचिंग केलेल्याचा फायदा आहे हा. हे बघा किती दिसत आहेत आता. हे नाही फुटवा किती आहे ह्याला. मस्त फुटले झाडे. तर ड्रिचिंगमुळं एवढा फुटवा आहे ह्याच्यावरती झालेला. पाण्याचा कलर बी बदलला आहे. झाडं चांगली चिटकलेत. आता ह्याला रोगरची फवारणी घेतो. रोगरची फवारणी घेतल्याने काय होईल, पानावरती जी चिकोटा बसायला ती बसणार नाही. हे बघ, त्याला एकही पान नव्हतं किंवा एकही फुटवा नव्हता. ह्या सुद्धा काडीला हे बघा इथं आता ही सुरू झालाय. बरोबर सुरू झालाय मित्रांनो. हे बघा, हे झाड तर मला वाटलं होतं वाळून गेलं काय की ही कलम, पण हो का दुसरीकडनं फुटलंय. ही अलीकडली जी काडी आहे खाली थोडी हिरवी दिसायला लागली. आता हे फुटण्याचा चान्स आहे. बघूया काय होतं आता. हे इथलं एक झाड तर 100% गेलं. इथे हे पानं वाळलेलं एक झाड आहे. आता हे थोडंसं हिरवं व्हायला सुरुवात आहे. हिरवं व्हायला लागले.
हिरवटपणा आहे ह्याच्यामध्ये, पण अजून फुटवा तर काय दिसत नाही, पण काळी हिरवी आहे. हे बघा आता इकडे एक झाड आहे तसंच. तर ह्या झाडाचं काय, बघा पानं खराब व्हायला लागलेत, पण फुटवा आहे. हे बघा दिसते का आतमध्ये फुटवा, फुटवा चालू आहे त्याला. हे का फुटवा. तर मित्रांनो, अशा पद्धतीमध्ये आपण केलेली बाग लागवड अशी सक्सेसफुल होत आहे, चांगली होत आहे, चांगली दिसत आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.